क्रिकेट संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केलेला आहे. गोल्डन मॅन गणेश पाटील आणि संदेश सिन्हारे यांच्या माध्यमातून टीम धुंद्रे संघाला अगदी मनपूर्वक इथे शुभेच्छा येत आहेत. गणेश पाटील पुन्हा एकदा त्यांच्या मैफिलीमध्ये आता जॉईन होतील. त्यांना मनपूर्वक शुभेच्छा. आता कॉमेंट्री बॉक्स मध्ये इथे जॉईन होतील. निश्चित ज्यांचं समालोचन ऐकल्यानंतर क्रिकेट रसिक राजा म्हणत असतो वा क्या बात आहे, वा क्या बात आहे, असे सर आमचे कुणालजी दाते. धन्यवाद रोशनजी पाटील शिरवली. धन्यवाद पीटी प्रवीणजी टेंबे यांच्या गावात आपण समालोचन करतो आणि पहिल्यांदा हा योग आला त्याबद्दल नक्कीच संपूर्ण मित्रमंडळाचं श्री गणेश क्रिकेट संघाचं मनपूर्वक आभार ज्यांनी या स्पर्धेसाठी बोलवलं. गेले 3 ते 4 वर्ष भोलेनाथ पाटील साहेब या स्पर्धेला आमंत्रण करतायत, परंतु प्रत्येक वेळेला काही ना काही स्पर्धा एखादे कार्यक्रम किंवा नवी मुंबईच्या बाहेर असल्यामुळे 2 वर्ष तर रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये असल्यामुळे या स्पर्धेला यायला मिळालं नव्हतं. परंतु या वर्षी आल्यानंतर या मिनी वानखेडेवर आल्यानंतर खरंच मन प्रसन्न झालं, मजा आली. प्रेक्षक चांगले होते, खूप चांगलं ग्राउंड आहे, मैदानावर चांगलं क्रिकेट खेळलं जातं, चांगल्या मोठमोठ्या स्पर्धा आयोजित केल्या जातात आणि तुम्ही पाहता सरपंच आणि उपसरपंच चषकाचा हा भव्य दिव्य सोहळा जिथे आता या मॅचला सुरुवात होईल. टीम संग्राम 11 जैनुमान नितलस आणि त्यांच्या विरुद्ध काव्य 11 तिरंगा दुंद्रे धावा डिफेंड केल्या. दोन सलामीवीर मैदानामध्ये दाखल झालेत. टॉस जिंकला आणि टॉस जिंकल्यानंतर काव्य 11 तिरंगा दुंद्रेने बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला, कारण या टीमकडे गोलंदाज चांगले आहेत. विशेष म्हणजे प्रसन्नाचे ते षटक असतात आणि सर्वच गोलंदाज खूप चांगली कामगिरी करत असतात आणि त्याचमुळे नेहमीच चांगला निर्णय मी म्हणेन. टॉस जिंकून बॅटिंग करा, दबाव बनवा. वळवली आणि त्याचबरोबर हा दुंद्रेचा संघ आहे. 2 संघ आतापर्यंत टॉस जिंकून बॅटिंग त्यांनी घेतली. अमन ब्रिगेड वलवली या टीमने टॉस जिंकून बॅटिंग घेतली होती आणि ते जिंकलेले आहेत. सामन्याला सुरुवात. फर्स्ट बॉल, पहिलाच बॉल चांगलाच फिरवलाय मागच्या साईडला, लॉंग लेगला बॉल क्लिअर होऊन जाईल आणि आउटफील्ड फास्ट आहे, या मैदानावर नाही थांबणार. येतोय पहिल्याच बॉलवर खणखणीत चौकार. चौकार आलाय. या चौकाराच्या मदतीने खातं उघडलंय प्रसन्न. मागच्या मॅच मध्ये त्याने चौकार मारूनच खातं उघडलं होतं आणि दुसऱ्या बॉलवर तो आउट झाला होता. इथेही तशीच परिस्थिती. पहिल्या बॉलवर चौकार, त्याच्यानंतर बॉलर बॅक ड्राईव्ह, चांगला प्रयत्न अतुलचा. फॉलो थ्रू मध्ये बॉल थांबवला, धाव मिळणार नाही, डॉट बॉल येतोय. टीमची धावसंख्या स्थिर आहे, 4 धावा. धावा कराव्या लागतील स्कोर बोर्डवर. बॉलिंग जरी चांगली असेल. हा फटका हवेत आहे एक्स्ट्रा कव्हर मध्ये. 2 फिल्डर धावतायत, लॉंग चेस आहे दोन्ही फिल्डरसाठी. शेवटच्या क्षणाला बॉल निघून जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि हा दुसरा चौकार या इनिंग मधला प्रसन्नाच्या बॅटमधून.
सध्या फलंदाज प्रसन्नाच्या बॅटमधून हे 2 चौकार आलेत. पहिल्याच ओव्हरमध्ये अतुलच्या विरुद्ध आक्रमण सुरू झालंय. चांगली बॅटिंग. हा बॉल थोडासा आखू टप्प्याचा होता. ऑन साइडला बॅकफुटला येत असताना पुल करायचं होतं, फिरवायचं होतं ऑफ हिज हिप, परंतु प्रयत्न फसलाय. बॉल शरीरावर लागतोय, धाव मिळताना दिसणार नाही. येतो डॉट बॉल. 4 ओव्हरचा हा सामना, 4 षटकांची लढत. सरपंच व उपसरपंच चषकामध्ये रात्रीतला आणखीन एक महत्वपूर्ण सामना आहे. सुपर 12 मध्ये प्रवेश करण्यासाठी महत्वाची लढत. या अगोदर एक संघ सुपर 6 मध्ये दाखल झालाय. स्विंग अँड मिस पडल्यानंतर सर बॉल विकेट कीपरच्या हातामध्ये. बॅट चांगली फिरली. बॅटचा स्विंग चांगला होता ना की बॉलचा, कारण टेनिस बॉल आहे. हा बॉल काही जास्त स्विंग होत नसतो. चांगला कट मात्र होत असतो. भरपूर वेळेला अनेक समालोचक सातत्याने स्विंग करत असतात, कारण या बॉलवर ती शिलाई नसते, ती सीम नसते, त्याच्यामुळे बॉल स्विंग होत नाही. टेनिस बॉल कट होतो, कटरचा वापर होतो. हा बॉल थोडासा पायात होता, ऑन साइडला हवेत खेळलाय आणि ते सरळ जाईल. बीट करत असताना फिल्डरला ऑन साइडला 4 धावांसाठी हा येतोय चौकार. पहिलं षटक संपल्याने पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 12 धावा फलकावर लागल्यात. 12 रन. फलंदाज प्रसन्नाच्याच बॅटमधून हे 3 चौकार आलेत आणि 6 बॉल तो एकटाच खेळलाय. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 12 धावा. गावाचं क्रिकेट, ग्रामीण क्रिकेट, त्यातल्या त्यात ग्रुप डी मधलं क्रिकेट, तिथे आजच्या क्रिकेटमध्ये एक संघर्ष पाहायला मिळाला आणि प्रत्येक गावामध्ये या ग्रुपच्या माध्यमातून खेळत असताना अनेक यंगस्टर पाहायला मिळालेत. मजा आली आज कॉमेंट्री करत असताना या ग्राउंडवर. प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद पाहायला मिळाला आणि मिनी वानखेडेवर आल्यासारखा एक वेगळा फील या स्पर्धेच्या माध्यमातून येत असतो. वलपमध्ये आल्यानंतर आणि पहिल्यांदाच वलपमध्ये मी आलोय, एन्जॉय केलं. 2 बाईक देखील या स्पर्धेमध्ये आहेत. ABC गटाला 1 बाईक, EF या गटासाठी देखील 1 बाईक, DF या गटासाठी 1 बाईक, म्हणजे 6 गट आहेत या स्पर्धेमध्ये. दोन्ही गटासाठी इथे बाईक ठेवण्यात आलेले आहेत. ABC, DEF या गटांसाठी या बाईक्स असतील. खोलो टप्प्याचा बॉल होता, लॉफ्ट केलाय. फिल्डर आहे लॉंग ऑफ रिजन मध्ये. चांगलं जजमेंट. ओंकारच्या माध्यमातून फलंदाज बाद होईल. विकेट मिळते. किशोर सिनारे 0वर आउट. बारा रन स्कोर बोर्डवर. षटक क्रमांक 2 प्रगतीपथावर असताना न्यू बॅटर मैदानामध्ये अमर पाटील. मागच्या मॅच मध्ये चांगला खेळ दाखवला होता अमर पाटीलने. राऊंड ऑफ ऍक्शनने मागच्या पायावर लागला. LBWच्या स्वरूपामध्ये बॅक टू बॅक दुसरा धक्का दिलाय प्रमोदने. फलंदाज अमर बॅक टू द पॅव्हिलियन. आता हॅट्रिक वर असेल प्रमोद या मॅच मध्ये. प्रमोद पावशेच्या खात्यामध्ये बॅक टू बॅक 2 विकेट आलेत आणि ही ऑन हॅट्रिक नाव. हॅट्रिकची संधी आहे देवीचा पाडा स्पर्धेमध्ये. 1 बाईक देखील जिंकली आहे गोलंदाजीच्याच भरोश्यावर. आणि काय निर्णय दिलाय पंचांनी, कौतुक व्हायला पाहिजे. चांगली अंपायरिंग केली आजच्या रात्रीमध्ये सर्वच पंचांनी. जावेद फरीद सर असतील कल्याणचे, जीवन गावण सर वाघिलीवाडा आणि अनिल टेंबे सर जे वलपचे आहेत. बढिया अंपायरिंग. फलंदाज बाद. प्लम LBW मागच्या पायाला जाऊन लागला. ज्या पद्धतीने राऊंड ऑफ ऍक्शन आहे गोलंदाजाची प्रमोद यांची, तो अनुभव इथे दिसतोय गोलंदाजीमध्ये.
आणि 2 धक्के दिलेत. पहिल्या ओव्हरमध्ये 12 आल्यात, परंतु त्याच्यानंतर पलटवार केलाय टीम संग्राम 11 जेनुबा नितलस या टीम कडून. प्रमोद पावशेने हॅट्रिक बॉल. फलंदाज प्रवीण सिनारे. प्रवीणसाठी हा बॉल ऑन साइडला टर्न केलाय. फुल टॉस मध्ये परावर्तित करत असताना स्क्वेअर लेग आणि मिड विकेटच्या मध्ये 2 फिल्डर, त्याच्यामध्ये टक्कर, त्याचा फायदा मिळेल. 2 धावा मिळतील. प्रवीणचं खातं उघडलंय. टीमची धावसंख्या 14. 14 धावा फलकावर लागल्यात. हा सामना जो संघ जिंकेल तो जाईल सुपर 12 मध्ये. पुढचा सामना जिंकेल तो सुपर 6 मध्ये. महादेव 11 विकास स्पोर्ट्स पेठाली या टीमने 2 सामने आज संध्याकाळच्या सत्रामध्ये जिंकलेत. रात्रीच्या सत्रामध्ये या मॅच मधून जो संघ जिंकेल ते 2 सामने जिंकतील. त्याच्यामुळे जर सामना पुढच्या मॅच मध्ये पाहायला मिळाला तर तो सुपर 6 मध्ये जाण्यासाठी, प्रवेश करण्यासाठी सामना रंगणार आहे. एक संघ या स्पर्धेमध्ये सुपर 6 मध्ये दाखल झालाय आणि तो संघ आहे सिद्धेश 11 कानपोली. पहिल्या दिवशी 2 संघ सुपर 12 मध्ये दाखल झालेत. हर्षाली परी 11 मुरबी, चरण 11 दारावे. दुसऱ्या दिवशी 19 तारखेला अरुण 11 रोहिंजन आणि अमन ब्रिगेड वलवली हा संघ सुपर 12 मध्ये दाखल झालाय. सुपर 6 मध्ये सिद्धेश 11 कानपोली दाखल झालाय. तीन अर्धशतक आलेत, एक निर्धाव षटक आले, एक हॅट्रिक झाली या स्पर्धेमध्ये. हा बॉल फुलर लेनचा होता, परंतु गती थोडीशी काढली, कमी केली होती मागच्या बॉलच्या तुलनेमध्ये प्रमोद पावशे यांच्या माध्यमातून. ॲक्शन रिप्ले. फुलर लेनचा बॉल होता, बॅटच्या खालून ऑफ ब्रेक झाला, आतमध्ये आला पडल्यानंतर. चांगला अँगल, चांगली गोलंदाजी, दोन्ही बाजूला बॉल वळू शकतात हे दाखवले प्रमोद पावशेने. राऊंड अप ॲक्शनने लसित मलिंगा या टीमचा प्रमोद पावशे. 14 धावा. परत एक वेळा तेच दृश्य, परफेक्ट यॉर्कर, बॅटच्या टो एंडला लागला, विकेट कीपरने बॉल थांबवलाय. MIDC परिसरामध्ये नेहमी चर्चेमध्ये असतो या टीमचा मलिंगा. ज्या पद्धतीने राऊंड अप ॲक्शन आहे, नुवान तुषारा देखील अशीच गोलंदाजी करतोय. आणि आता टीमची धावसंख्या स्कोअर बोर्डवर आहे 14-14, लॉस ऑफ 2 विकेट. या ओव्हरमध्ये फक्त 2 धावाला, शेवटचा बॉल शिल्लक आहे. आणि या बॉलवर जर विकेट किंवा निर्धाव आला तर नक्कीच एक चांगलं षटक मी म्हणेन मलिंगाचं या ओव्हरमध्ये. प्रमोद पावशेचं लास्ट बॉल खेळण्यासाठी तयारीत प्रवीण सिनारे. प्रवीणसाठी परफेक्ट यॉर्कर, खोदून काढलाय, डिग आउट केलाय, डीप मध्ये फिल्डर आहे, सिंगल मिळेल अलॉंग द कार्पेट. बॉल लॉंग ऑफला थांबवला. ओव्हरची होते समाप्ती. 2 ओव्हरचा खेळ संपला. प्रवीण ठेवेल स्ट्राईक 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर. काव्य 11 तिरंगा दुंद्रे या टीमची धावसंख्या स्कोअर बोर्डवर 15 धावा, 2 फलंदाज बाद. पंधरा धावा पाण्याची मागणी होती, त्याची पूर्तता लवकरात लवकर करा. 15 धावा, 2 षटकांचा खेळ संपलाय. 4 ओव्हरचा हा सामना आहे. फर्स्ट एड किट रिप्लेस होईल एक खेळाडू 12th मॅन सह. होणार आहे पाणी मैदानामध्ये. आणि रोशन करू यांना खऱ्या अर्थाने एक आम्हाला खऱ्या अर्थाने साई पाटील एक कविता आठवते, शालेय जीवनातील एक कविता, की पाण्याची इथे पूर्तता केली जात आहे. की नाही होटावर साहे डोला पावसाची गाणी, हंडा रिकामाचं घुमे दे रे आभाला दे पाणी, ओझ रिकाम्या हंड्याचं माय उचला व कोणी, दे रे आभाला दे पाणी, दे रे आभाला दे पाणी. बघा पाण्याची मागणी मात्र इथे खेळाडूंनी केलेली आहे. 12th मॅन बदललाय. साहिल गोलंदाजीसाठी. ओव्हर नंबर 3 मध्ये साहिलच्या हातामध्ये आता हे षटक सोपवण्यात आलेलं आहे. पॅव्हलियन एंड कडून, वलभगाव विलेज एंड कडून आता गोलंदाजी सुरू होईल. स्ट्रायकिंग एंडला प्रवीण आहे, जर्सी नंबर 45. फलंदाजीसाठी राऊंड विकेटने स्कूप करण्याचा प्रयत्न, मागच्या दिशेला इम्प्रुव्हायझिंग स्ट्रोक, परंतु हा डॉट बॉल येतोय. सातत्याने प्रवीणच्या विरुद्ध गोलंदाजी चांगली झाली आहे, शांत ठेवलंय. प्रसन्ना पहिल्या ओव्हरचा खेळ खेळल्यानंतर 7 बॉल नॉन स्ट्रायकिंग एंडलाच थांबलाय. पहिल्या ओव्हरमध्ये 6च्या 6 बॉल तो खेळला, 12 धावा त्याने केल्या 3 चौकाराच्या मदतीने. परंतु त्याच्यानंतर प्रसन्ना फक्त नॉन स्ट्रायकिंग एंडला बघायच्या भूमिकेमध्ये राहिलाय.
आणि तेच तो प्रवीणला याला सांगण्यासाठी गेला की सिंगल डबल पण येऊ दे. पुढचा बॉल, हा बॉल बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न, दोन्ही पाय हवेत होते, कट करायचा होता, परंतु प्रवीणला बीट करून सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. साहिल काय गोलंदाजी करतोय. साहिल पडल्यानंतर काय बाउन्स प्राप्त केलाय छातीच्या लेवलला, चांगला कॅरी झाला बॉल विकेट किपरकडे. डॉट बॉल, सलग 2 चेंडू निर्धाव टाकलेत. मागचे ओव्हरमध्ये सातत्याने डॉट बॉल आलेत. याही ओव्हरची सुरुवात 2 डॉट बॉलने केली आहे साहिलने. समोर प्रवीण आहे, त्याच्यावर आता प्रचंड दबाव असेल. 6 बॉलमध्ये 3च केलेत. चेंज ऑफ पेस, बॉल थोडासा पुढे होता, हवेत खेळला, एक्स्ट्रा कव्हरला, फिल्डर येतोय, जजमेंट चांगला आहे, चांगला झेल तिथे टिपला अतुलने, कोणती चूक नाही. फलंदाज प्रवीण सिनारे आउट. पंधराला 3 फलंदाज बाद. चांगला प्रयत्न तिथे अतुलच्या माध्यमातून, भरपूर डिस्टन्स त्याने कापला आणि एक चांगला झेल टिपला. न्यू फलंदाज ज्ञानेश्वर फलंदाजीसाठी येईल. पंधरा बॉल आतापर्यंत टाकून झालेत, त्याच्यामध्ये 10 बॉल डॉट बॉल आलेत तुंद्रे टीमच्या खात्यामध्ये. ज्ञानेश्वर उसाटकर फलंदाजीसाठी प्रसन्नाच्या बरोबरीने. साहिलचा हा बॉल थोडासा शॉर्ट बॉल होता, बीट करून बॉल विकेट किपरच्या हातामध्ये. आणखीन एक डॉट. या ओव्हरचा 4था चेंडू निर्धाव टाकलाय. प्रसन्न फक्त पाहतच राहिला आशाळभूत नजरेने स्ट्रायकिंग एंडच्या फलंदाजांकडे. बस नॉन स्ट्रायकिंग एंडमध्ये तो फक्त बॅट हलवतोय. त्याला असं वाटते की काहीतरी करावं, परंतु सध्या हात शिवशिवत असले तरी देखील नॉन स्ट्रायकिंग एंडला थांबावं लागेल, फक्त पाहत राहावं लागेल. बघ्याची भूमिका. 4 चेंडू निर्धाव टाकलेत गोलंदाजी करत असताना साहिलने. शॉर्ट बॉल, हुक शॉट, फिल्डर आहे, आणखीन एक विकेट. 5 चेंडू निर्धाव या षटकातले. ज्ञानेश्वर देखील 0वर आउट, म्हणजे सिल्वर डकचा शिकार या मॅच मध्ये. चे निर्धाव षटक देखील या स्पर्धेमध्ये आलेला आहे. मेडन ओव्हर टाकण्याचा कारनामा आदेश मतेने केला होता. कानपोलीचा हा गोलंदाज 2 सामन्यामध्ये त्याने निर्धाव षटक टाकलेली आहेत, त्याच्यामुळे आणखीन एक निर्धाव षटक आता येईल का साहिलचं हे पाहायचं आहे. डबल विकेट मेडनच्या तयारीमध्ये तो आहे. नवीन फलंदाज मैदानामध्ये सार्थक पाटील फलंदाजीसाठी. लास्ट बॉल या ओव्हरचा. इट्स मेडन. यस, अंपायर सिग्नल. निर्धाव षटक या स्पर्धेत. एकदा जोरदार टाळ्या गोलंदाज साहिलसाठी. या खेळाडूने निर्धाव षटक टाकलेलं आहे. आणि न्यू स्वरूप मोटर्स बजरंग मात्रे वल्लभ यांच्याकडून मेडनसाठी एक वॉच आहे, तर ते घड्याळ या खेळाडूला देण्यात येईल. अभिनंदन. निर्धाव षटक टाकलेलं आहे गोलंदाज साहिलने या ओव्हरमध्ये. डबल विकेट मेडन. 2 विकेट त्याने घेतल्या आणि त्याचबरोबर एकही धाव खर्च केलेली नाहीये. आता शेवटच्या ओव्हरमध्ये प्रसन्नाकडे स्ट्राईक असेल. पाहूया शेवटच्या 6 बॉलवर किती धावा करू शकतोय ते काव्य 11. तिरंगा दुंद्रे संघ संग्राम 11च्या विरुद्ध खेळत असताना नितलसच्या संघाची गोलंदाजी तेवढीच धारदार आहे. जरी समोर टॉस जिंकून फलंदाजी निवडली आहे काव्य 11 तिरंगा दुंद्रे टीमने. संग्राम 11 चर्चेतलं नाव असतं या टीमचं. संग्राम 11 नितलस. ओमकार लास्ट ओव्हरमध्ये. आता प्रसन्नाला नक्कीच हात खोलावे लागतील, कारण धावा चाललेल्या नाहीयेत. मागचं षटक निर्धाव टाकले पूर्णपणे साहिलने. शेवटच्या 6 बॉलचा खेळ शिल्लक आहे. टीमची धावसंख्या फक्त 15 धावा, परंतु हे टार्गेट डिफेंड करण्याची क्षमता आहे टीम दुंद्रेकडे. परंतु आता प्रसन्ना किती धावा त्याच्यामध्ये ऍड करतोय, किती धावा करतोय, त्याच्यावर संपूर्ण दारोमदार असेल. शेवटचा ओव्हरला सुरुवात झाली. पहिलाच बॉल फिरवलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. दे घुमा के भिंगरी शॉट. 6 धावा षटकार.
पहिल्या बॉलवर षटकार मारलाय प्रसन्नाने. त्याचं कारणही आहे म्हणा, मागील 2 ओव्हर फक्त नॉन स्ट्रायकिंग एंडला तो पाहतच राहिला आणि शेवटी स्ट्राईक मिळाली आणि एअर स्ट्राईक करत असताना बॉलला फेकलं त्याने बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने. ऑफ हिज हिप चांगला टर्न केला, कमरेवरून बॉल 6 धावांसाठी. ओव्हरपिच बॉल होता, ड्राईव्ह खूप चांगला केला, डीपमध्ये मिड विकेट आहे, चांगली फिल्डिंग, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, थ्रो येतोय, रनआउटची संधी आहे, पंचांकडे अपील केली आहे आणि टीव्ही अंपायरची मदत रनआउट चेक करण्यासाठी घेण्यात आली आहे पंचांकडून. आउट आहे, बॅटर आउट. रन मिळेल फक्त 1 प्रसन्नाच्या खात्यामध्ये. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 22. न्यू बॅटर नितीन मैदानामध्ये आलाय. प्रसन्न आता नॉन स्ट्रायकिंग एंडला गेलाय, त्याच्यामुळे नक्कीच गोलंदाजांसाठी ही चांगली गोष्ट आहे. कारण पहिल्या बॉलवर सिक्सर आला, दुसऱ्या बॉलवर सिंगल आली, फलंदाज रनआउट झाला. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर आतापर्यंत 22. न्यू बॅटर मैदानामध्ये नितीन. बावीस धावा झाल्यात, इथे 1 रन ऍड होईल. 23 धावा स्कोर बोर्डवर. लेग बायचा इशारा पंचांकडून. अवांतर रन खात्यामध्ये जाईल टीमच्या. 23 धावा आता स्कोर बोर्डवर होत आहेत. स्ट्रायकिंग एंडला परत आलाय प्रसन्न पाटील. तीन बॉलचा खेळ शेष आहे. या इनिंग मधला फक्त 23 धावा करू शकलाय संघ काव्या 11 तिरंगा दुंद्रे. ओव्हरपिच बॉल होता, ड्राईव्ह केलाय, परत एक वेळा दुसरा धावेचा प्रयत्न होतोय का हे पाहावं लागेल. बॉल निसटला, त्याचा फायदा घेतलाय फलंदाज प्रसन्नाने. 2 धावा घेऊन जाईल. धावा वाढतायत, धावा झाल्यात 25. अजूनही 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. या 2 बॉलवर एखादा मोठा हिट आला तर दुंद्रे संघ नक्कीच एक सन्मानजनक धावसंख्या ते उभारेल. कारण या टीमकडे बॉलर चांगले आहेत, गोलंदाजी चांगली आहे, मग मॅच बनेल. प्रसन्न तोच प्रयत्न करताना दिसेल. स्ट्रायकिंग एंडला तो खेळतो. 21 धावा केल्यात. ओव्हरपिच बॉल होता, ड्राईव्ह खूप चांगला केला, डीपमध्ये फिल्डर आहे, एक्स्ट्रा कव्हरला बॉल अडवला, तोपर्यंत 2 धावा घेऊन जाईल प्रसन्न. 2 धावा प्रसन्नाच्या खात्यामध्ये. टीमची धावसंख्या 27. शेवटचा बॉल शिल्लक आहे. इथे चौकार जरी झाला तरी 30+ रन होतील. षटकाराचा प्रयत्न जर केला तर नक्कीच एक चांगलं टार्गेट सेट होईल. 33 धावा होतील. तो प्रयत्न करायला पाहिजे, परंतु गोलंदाज विचार करत असेल ओमकार की एक चांगला बॉल पडला तर मग टार्गेट कमी राहील. 27 पैकी 23 धावा केल्यात प्रसन्नाने. फुलटॉस बॉल होता, ड्राईव्ह केला, परत एक वेळेला लॉंग ऑफ आहे तैनात. एक धाव कंप्लीट होते आणि ते दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात फलंदाज होईल. रनआउट. 28 धावा झाल्यात. 29 धावांचा टार्गेट आहे. 29 टू विन. 29 धावा करायचे संग्राम 11 जैनुमान नितलस या टीमला. 29 धावांचं लक्ष येणाऱ्या 24 बॉलमध्ये. काळी बिंदी काळी कुर्ती घालून आली ती.
29 चे टार्गेट ही क्रीडा नगरी मिनी वानखेडे हे स्टेडियम वलभ गावचं जिथे या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. श्री गणेश क्रिकेट संघ वलभ आयोजित सरपंच आणि उपसरपंच चषक 2025 चा क्रिकेटचा महासंग्राम. आजच्या रात्रीच्या खेळामध्ये सुपर 12 साठी हा महत्वपूर्ण सामना, याच्यानंतर सुपर 6 ची लढाई आपल्या समोर पाहायला मिळेल. त्याच्यामध्ये महादेव इलेव्हन विकास स्पोर्ट्स पेठाली या मॅच मधला जिंकलेला संघ त्यांच्या विरोधात खेळण्यासाठी सज्ज होईल. चला ओपनिंग बॅटर मैदानामध्ये पाठवा प्लीज. टीम संग्राम इलेव्हन जैनुमान नितलस. धावा करायचे त्या मॅच मध्ये जिंकण्यासाठी 29 धावांचं लक्ष. स्टेडियमचं लूक या क्रीडांगणाला भरपूर मोठ्या संख्येने प्रेक्षक येत असतात ही स्पर्धा पाहण्यासाठी. श्री भोलेनाथ पाटील उपसरपंच, सौ जयमाला पाटील माजी सरपंच, त्याचबरोबर सौ प्रियंका पाटील सरपंच आणि श्री राजेश पाटील माजी सरपंच यांच्या संकल्पनेतून साकारलेली ही स्पर्धा आहे. सरपंच व उपसरपंच चषक 2025 चा क्रिकेटचा महासंग्राम. 29 लक्ष. ड्रोन व्ह्यू या क्रीडा नगरीचा सध्या तुम्ही पाहताय PTC लाईव्ह वर. पनवेल टेनिस क्रिकेट लाईव्ह ही वाहिनी यूट्यूबवर सध्या स्पर्धेचं टेलिकास्ट केलं जात आहे. खूपच चांगलं टेलिकास्ट. केडी ज्युनियर केडी केतन दळवी आणि किरण दळवी हे दोन्ही बंधू चांगलं काम करतायत PTC साठी सातत्याने. चला तर आता क्रिकेटकडे वळूया. 2 फलंदाज मैदानामध्ये आहेत. 29 धावसंख्येचा पाठलाग करायचा. या मॅच मधून जो संघ जिंकेल तो नेक्स्ट मॅच मध्ये महादेव इलेव्हन विकास स्पोर्ट्स पेठालीच्या विरुद्ध खेळेल. तोही महत्वपूर्ण सामना असेल आपल्या समोर. चला सामना सुरू करा. चार ओव्हरच्या मॅच मध्ये 29 टार्गेट. फर्स्ट ओव्हर गोलंदाजीसाठी प्रसन्न पाटील. स्ट्रायकिंग एंडला बॅटर राहुल काटे. नॉन स्ट्रायकिंग एंडला साहिल दरे. राहुल अँड साहिल ही सलामीची जोडी मैदानात. फर्स्ट बॉल या मॅचचा पहिला शॉर्ट बॉल होता. पॉइंटच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न आणि तिथे पहा गलीमध्ये प्रयत्न चांगला झाला परंतु शेवटच्या क्षणाला सार्थकच्या हातातून हा झेल निसटलाय. प्रयत्न चांगले केले होते सार्थकने, नो डाऊट. प्रयत्नांती परमेश्वर असं म्हणतात परंतु शेवटी हा झेल निसटलाय. प्रयत्न चांगला केलाय सार्थकने परंतु गलीमध्ये हा झेल सुटलाय. सिंगल मिळेल. खातं उघडले राहुलचं. दुसऱ्या बॉलवर फुटवर्क नाहीये. जागेवरूनच खेळण्याचा प्रयत्न. सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. साहिल निर्धाव षटक टाकलेला खेळाडू. त्याच्या समोर हा डॉट बॉल येतोय. त्याने जसे 6 चेंडू निर्धाव टाकले जातात त्याची खरी कसोटी या खेळपट्टीवर असेल या मॅच मध्ये. त्याला मात्र आता बॅटने उत्तर द्यावं लागेल आणि ते प्रत्युत्तर द्यावं लागेल समोर एका दिग्गज गोलंदाजाला प्रसन्न पाटीलला. आणखीन एक डॉट बॉल. परत एक वेळा फ्रंट फुटवर येत असताना समोर खेळण्याचा प्रयत्न. आणखीन एक डॉट बॉल. इथे बॅक टू बॅक 2 डॉट बॉल टाकलेत. नाही 29 लक्ष आहे. सहज सोपा सामना नसेलच कारण मागच्या मॅच मध्ये धावा डिफेंड केल्या होत्या. टीम काव्य इलेव्हन तिरंगा दुंद्रेने कोणच्या विरुद्ध खेळत असताना 40 धावांचं ते लक्ष होतं. त्याही धावा डिफेंड केल्या होत्या टीमने. एक्सप्रेस बॉल. स्नॉटर वेगाने गेला विकेट किपरच्या हातामध्ये. फुंकर मारत बॅट जवळून विकेट किपरच्या हातात. ही खासियत आहे या गोलंदाजाची. पडल्यानंतर उसळी घेत सरळ विकेट किपरच्या हातात. कॅरी पाक कुठं झालाय ऑलमोस्ट छातीच्या लेवलला, चेस्ट लेवलला. बॉल इथे थांबवतोय विकेट किपर. टीमची धावसंख्या 4 बॉलच्या समाप्तीनंतर फक्त 1 रन. तो देखील झेल सोडल्यानंतर आलेला. परत एक वेळा खोलून ठेवलं. यावेळेला गती काढली या बॉलवरची. मागच्या बॉलच्या तुलनेमध्ये हा कटरचा वापर इथे केलाय. परत एक वेळा बीट करून बॉल विकेट किपरच्या हातामध्ये. साहिलच्या विरुद्ध सातत्याने डॉट बॉल येत आहेत. दुसऱ्या बाजूला राहुल त्याला सांगतोय ठीक आहे चालेल पुढच्या 3 ओव्हरमध्ये आपण अटॅक करू. हा बॉल फक्त खेळून काढ. पडल्यानंतर बाहेर निघाला. चांगला लेग कटर. शेवटचा बॉल आता या षटकातला असेल. 1च धाव या ओव्हरमध्ये. शेवटचा बॉल फेस करेल साहिल. 4 बॉलमध्ये 0. शेवटचा बॉल उलटा मारलाय. स्विच हिट. स्विच हिट स्वीट आहे. बॉलला पाठवलंय बॅकवर्ड पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी येतोय चौकार.
पहिलं षटक संपलंय. आता येणाऱ्या 3 ओव्हरमध्ये 25 धावा करायचे आहेत, 24 धावा करायचे आहेत, कारण 5 आल्यात. 29चं टार्गेट आहे, 24 करायचे आहेत. पहिल्या बॉलवर सिंगल आली होती जिथे झेल सुटला होता आणि त्याच्यानंतर शेवटच्या बॉलवर हा चौकार मारलाय साहिलने. प्रसन्नाचं षटक संपलंय. 18 बॉलचा खेळ शिल्लक आणि 18 बॉलमध्ये 24-8ची सरासरी गाठावी लागेल. बॅटिंग करत असताना संग्राम 11 जैनुमान नितलस या टीमला. सेकंड ओव्हरमध्ये गोलंदाज सज्ज होतोय अमर पाटील. मॅच डिफेंड करायची असेल तर हे षटक खूप महत्वाचं असेल. हे षटक आणि याच्यानंतरचं षटक जिथे धावा थांबवाव्या लागतील, परंतु साहिल कडून अपेक्षा वाढल्यात. साहिल एक चांगला बॅटर देखील आहे, तेवढाच चांगला गोलंदाज ज्याने निर्धाव षटक टाकलं पहिल्या इनिंगमध्ये. सामन्यामध्ये पूर्णपणे वर्चस्व गाजवलं पहिल्या डावामध्ये टीम संग्राम 11 जैनुमान नितलस या टीमने. परंतु दुसरं सत्र परत एक वेळा त्यांच्या नावावर राहिलं तर सामना ते जिंकू शकतात, कारण आता 18 बॉलचा खेळ शिल्लक आणि 18 बॉलमध्ये 24 धावा करायच्या आहेत. सेकंड ओव्हरमध्ये अमर पाटील गोलंदाजीसाठी. राहुल काटे स्ट्रायकिंग एंडला. पहिला बॉल ड्राईव्ह करत असताना फॉलो थ्रू मध्ये ब्लाइंडर, खूपच चांगला झेल, फलंदाज बाद, विकेट मिळते. राहुल काटे बॅक टू द पॅव्हिलियन. भारत मातेचा आपण जयघोष करतोय हे पाच धावा फलकावर आहेत. एक विकेट परत मिळाली आहे अमरच्या खात्यामध्ये. पहिल्याच बॉलवर फॉलो थ्रू मध्ये दर्जेदार झेल, त्याने टिपला ब्लाइंडर. हा झेल होता. न्यू बॅटर मैदानामध्ये अतुल काटे हा देखील महत्वाचा खेळाडू आहे टीमचा. साहिलच्या बरोबरीने पार्टनरशिप बिल्ड करावी लागेल. धावा झाल्यात फक्त 5. फुल टॉस होता यावेळेला. फटका चांगला आहे, टायमिंग प्रॉपर. बॉलला फेकलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. चांगलं टायमिंग, भव्य षटकार. 6 धावा मिळताना दिसत आहेत. या षटकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या स्कोअर बोर्डवर आता 11 धावा. 16 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 16 बॉलमध्ये 18 धावांची आवश्यकता आहे. 16 चेंडू आणि 18 धावा. फुलर लेनचा बॉल होता, सरळ चालला विकेट कीपरच्या हातामध्ये. मगाशी यॉर्करचा प्रयत्न फसला आणि तो फुलटॉस झाला, त्याच्यावर षटकार आला. परत एक वेळा कमबॅक अतुलच्या विरुद्ध अमरच्या माध्यमातून. धावा झाल्या स्कोअर बोर्डवर 11. मॅच ऑन. परत एक वेळा परफेक्ट यॉर्कर. रनआउटची संधी नॉन स्ट्रायकिंग एंडला. तोपर्यंत एक चिकी सिंगल इथे कंप्लीट करत असताना दोन्ही फलंदाज सिंगल मिळते अतुलच्या खात्यामध्ये. अतुल पोहोचलाय 7 वर. टीमची धावसंख्या 12. आता बॉल शिल्लक आहेत मैदानामध्ये 14. 14 बॉलमध्ये 17 धावांची आवश्यकता असेल. 14 चेंडू आणि 17 धावा हे समीकरण. रात्रीच्या सत्रामध्ये मध्यरात्री हा सामना रंगतदार अवस्थेमध्ये चाललाय. दोन्ही यंगस्टर चांगले खेळाडू मैदानामध्ये साहिल आणि अतुल खेळताना दिसत आहेत. 1:14 ऑलमोस्ट 1:15 वाजलाय, तरी देखील रंगतदार लढती. म्हणून तर मी मगाशी उल्लेख केला होता ग्रुप डी चे सामने आहेत. मजा येईल या मॅच मध्ये. मागचा सामना डिफेंड चांगला केला. फुलर लेनचा बॉल होता. अंपायरचा सिग्नल येतोय वाईड बॉल. एक्स्ट्रा रन मिळताना दिसेल. टीमची धावसंख्या 13 आहे आकड्यावर. या मॅच मध्ये 29 लक्ष होतं. 13 धावा झाल्या. 16 धावांची आवश्यकता अजूनही आहे. 14 बॉलचा खेळ शिल्लक आहे. हे 2 बॉल चांगल्या टप्प्यावर टाकावे लागतील अमर पाटीलला, तर मॅच मध्ये राहतील. दुंद्रे टीमचा आपण विचार केला तर. फलंदाज समोर साहिल आहे. एक चौकार मारला, उलटा स्विच हिट. ड्राईव्ह करत असताना एक्स्ट्रा कव्हरला. चांगली फिल्डिंग. थ्रो खराब आहे आणि इथे दुसरी धाव देखील मिळू शकते. 2 धावा ऍड होतील. रघुवीर पाटील क्षेत्ररक्षण दर्जेदार होतं, परंतु थ्रो खराब होता, त्याचा फायदा होतोय. साहिलला 2 धावा मिळतील. टीमची धावसंख्या स्कोअर बोर्डवर 15 धावा. शेवटचा बॉल शिल्लक आहे या षटकातला. 13 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 13 बॉलमध्ये 14 धावा.
हे समीकरण. एक मोठा फटका मॅच मध्ये पूर्णपणे संग्राम 11 जैनुमान नितलस संघ. मग पकड मजबूत होईल या मॅच मध्ये त्यांची. एक डॉट बॉल, संघर्ष कायम. बॉल हवेत आहे, संधी निर्माण झाली आहे, स्वतः गोलंदाज खाली येतात अमर पाटील. चूक होणार नाही, चांगला झेल टिपलाय फलंदाज साहिल. बॅक टू द पॅव्हिलियन. आता 12 बॉलचा खेळ शिल्लक आणि 12 बॉल मध्ये धावा करायचे 14. बोला मध्ये 14 धावांची आवश्यकता. मॅच मध्ये परत एक वेळा पलटवार झालाय. एक डॉट बॉल मॅच मध्ये परत एक वेळा आली आहे टीम काबा 11 तिरंगा दुंद्रे. चांगल्या लढती आज तुम्ही पाहिल्यात या ग्रुप डी च्या माध्यमातून. दररोज या स्पर्धेमध्ये नक्कीच चांगलं समालोचन तुम्ही ऐकताय. मिनी वानखेडेवर वलप क्रीडा नगरी सज्ज झाली आहे. श्री गणेश क्रिकेट संघ वलप आयोजित सरपंच आणि उपसरपंच चषक पर्व 6वं. स्पर्धेची चर्चा सातत्याने होत असते. वलप म्हटल्यानंतर भोलेनाथ पाटील साहेब यांचा आज वाढदिवस होता आणि त्यांच्या वाढदिवसाचा औचित्य साधून अनेक मान्यवर त्यांना सदिच्छा भेट देण्यासाठी ते आले होते. त्यांचा अभिष्ट चिंतन सोहळा आज या स्पर्धेच्या माध्यमातून पार पाडला गेला. महागुरु MD गडगे सर यांनी देखील खूप चांगलं सूत्रसंचालन निवेदन या स्पर्धेसाठी केलं. त्याचबरोबर आमचे दोन्ही समालोचक मित्र या परिसरामध्ये सातत्याने खूप चांगलं काम करत असतात. स्मार्ट बॉय PT म्हणजेच प्रवीण टेंबे सर आणि त्याचबरोबर शिरवलीचा गोड आवाज रोशन पाटील सर यांचाही आवाज या क्रीडा नगरीमध्ये आज दुमदुमताना तुम्हाला पाहायला मिळाला. 2 ओव्हरचा खेळ शिल्लक आहे, 12 बॉलचा खेळ शिल्लक आणि 12 बॉलमध्ये 14 धावांची आवश्यकता आहे. 12 चेंडू 14 धावा. सार्थक आलाय गोलंदाजीसाठी. ज्या सार्थकने पहिल्याच बॉलवर झेलचा प्रयत्न चांगला केला होता तो आता गोलंदाजी करताना दिसेल. यंगस्टर या टीमचा वेगाने टाकलाय पहिलाच बॉल. विकेट कीपरच्या हातात हा डॉट. चांगली कामगिरी. सार्थक देखील हा सामना सहजासहजी सोडणार नाहीये. वेगाने गोलंदाजीसाठी जाणला जातो. पहिलाच बॉल स्नॉटर भरपूर वेगाने गेला विकेट कीपरच्या हातामध्ये. डॉट बॉल म्हणजे आता समीकरण आहे. 11 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 11 बॉलमध्ये 14 धावा. 11 चेंडू 14 रन. मॅच ऑन. आई सामना चांगला रंगेल असं दिसतंय. नितलस टीम तयार आहे. दुंद्रेच्या विरुद्ध प्लेड ऑन. बॅटची कडा घेतली, यष्टाचा वेध घेतलाय फलंदाज ओमकार. बॅक टू द पॅव्हिलियन. माफ करा, अतुल काटे इथे आउट झालाय प्लेड ऑनच्या स्वरूपामध्ये. ऑनलाईन स्कोरिंग चेक करा. सार्थक पाटीलचे दोन्ही बॉल. पहिलाही डॉट बॉल तोच खेळला, दुसऱ्या बॉलवर विकेट आली. अतुल काटे बॅक टू द पॅव्हिलियन. आणि आता या मॅच मध्ये परत एक वेळा पलटवार झालाय. ओमकार अजूनही मैदानामध्ये. अतुल परतलाय. नवीन फलंदाज दिनेश पावशे मैदानामध्ये. एक्सपिरियन्स होल्डर. ओ वेगवान बॉल होता. अपील इथे सुरू आहे. हाऊज दॅट. परंतु पंचांचा निर्णय नॉट आउट, लेग बाय. कारण नक्कीच थोडासा वर लागला हातावर बॉल. चांगला डिसिजन पंचांच्या माध्यमातून. दोन्ही ऑनफिल्ड अंपायर जीवन गावण सर, बॉलर एंडला, स्ट्रायकर एंडला अनिल टेंबे सर यांच्या माध्यमातून या निर्णय येतोय. जिथे लेग बायचा इशारा आलाय. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 16 धावा. 9 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 9 चेंडूमध्ये 13 धावा करायचे आहेत. 9 चेंडू आणि 13 धावा. आता स्ट्रायकिंग एंडला फलंदाज ओमकार. ओमकारची बॅटची स्विंग चांगली होती. डीप मध्ये फिल्डर येतोय. लॉंग ऑनला टायमिंग फसलंय. खराब फिल्डिंग. त्याचा फायदा होईल ओमकारला. 2 धावा घेऊन जाईल ओमकार. या धावा थांबवाव्या लागतील. दुंद्रे टीमचा विचार केला तर टाळ्यांचा कडकडाट होतोय डगआउट मधून. त्यांचं कारण आहे कारण 2 धावा खूप महत्वाच्या ठरू शकतात या मॅच मध्ये. 7 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 9 धावा करायचे आहेत. एक मिनिट थांबा.
8 बॉल आणि 11 धावा करायचे, 2 बॉल शिल्लक आहेत. 8 चेंडू आणि 11 धावा हे समीकरण या मॅच मध्ये. डबल क्लिक झाला असेल असं मत आहे टेलिकास्ट टीमचं. बॅटची कडा विकेट कीपरने झेल सोडलाय. परत एक वेळा एक धाव घेऊन जाईल ओमकार. या मॅच मध्ये बॅटची कडा घेत असताना सिंगल मिळते. टीमची धावसंख्या स्कोअरबोर्डवर पुढे जाते. धावा झाल्यात 19. या मॅच मध्ये अजूनही 10 धावांची आवश्यकता आहे. 7 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 7 चेंडू 10 धावा. मॅच मध्ये नक्कीच शिरकाव केलाय टीम दुंद्रेने. हा शेवटचा बॉल खूप महत्वाचा आहे. दिनेश आता स्ट्रायकिंग एंडला. 7 बॉल 10 रन. टाळ्या वाजतायत. प्रेक्षकांमधून देखील प्रोत्साहन दिलं जाते या टीमला. दोन्ही टीमचे प्रेक्षक आलेत मोठ्या संख्येने. आनंद घेतात या सामन्याचा. परंतु कुठलं गाव जिंकेल येणारे 7 बॉल सांगतील. शफल जास्त झालाय फलंदाज. गलीमध्ये एक धाव कंप्लीट होईल. अंपायरचा सिग्नल येतोय लेग बाय. ओव्हरची होते समाप्ती. शेवटचे 6 बॉल शिल्लक आहेत आणि 6 बॉल मध्ये धावा करायच्यात 9. 6 चेंडू 9 धावा. तीन ओव्हरचा खेळ संपला. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा केल्या संग्राम इलेव्हन जैनुबान नितलस या टीमने. आतापर्यंत 20 धावा, 3 फलंदाज बाद. म्हणजेच काय आता 6 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 6 बॉलमध्ये 9 धावांची आवश्यकता आहे. या सामन्यामध्ये धावा करण्यासाठी आणि जिंकण्यासाठी, सुपर 12 मध्ये प्रवेश करण्यासाठी नेक्स्ट मॅच महादेव इलेव्हन विकास स्पोर्ट्स पेठाल यांनी या मॅच मधून जिंकलेला संघ खेळताना दिसेल. सुपर 6 साठी ती लढाई असेल. शेवटचं षटक टाकण्याची तयारी. वैभव पाटील कडे बॉल सोपवण्यात आलाय. 9 धावा डिफेंड करायचे आहेत 6 बॉल मध्ये. मध्यरात्री हा कारनामा वैभव करेल का? समोर दिनेश आणि ओमकार पाटील ही जोडी आहे. दिनेश आता स्ट्रायकिंग एंडला. येणारे 6 बॉल शिल्लक आहेत. 6 बॉल मध्ये 9 धावा करायचे आहेत. बॅटिंग करणाऱ्या टीमला फर्स्ट बॉल वैभव पाटील घेऊन येईल. वैभवचा पहिला बॉल. पहिलाच बॉल उडवलाय. फिल्डर नाहीये. नो मॅन्स लँड मध्ये बॉल पडेल. थोडासा स्ट्रेट दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल. 2 धावा घेऊन जाईल फलंदाज दिनेश. शेवटी बॅटमधून त्या 2 धावा आल्या दिनेशच्या. टीमची धावसंख्या स्कोअरबोर्डवर आकार घेते. धावा झाल्यात 22. 22. 7 धावांची आवश्यकता असेल. 5 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 5 चेंडू 7 धावा हे समीकरण या मॅच मध्ये. च्या रात्रीतली आणखीन एक चुरशीची फाईट 2 टीमच्या दरम्यान. टीम नितलस आणि दुंद्रे दोन्ही संघ एकमेकांच्या विरोधात खेळत असताना या मॅच मध्ये 5 बॉल मध्ये 7 धावा हे समीकरण आलंय. दिनेश स्ट्रायकिंग एंडला सज्ज आहे. हा बॉल खोलवर टप्प्याचा होता. ऑन साइडला हलक्या हाताने ढकललाय. परत एक वेळा 2 धावा मिळू शकतात. प्रयत्न केलाय. 2 धावा घेऊन जातील. पुश करा खुश राहा. तिसऱ्या धावेचा प्रयत्न. तिसरी मिळेल असं दिसतंय. रनिंग बिटवीन द विकेट चांगली आहे. 3 धावा ऍड होतील. करा फिल्डिंग दुंद्रे टीम करताय काय हे समजत नाहीये. सगळे नाराज आहेत एकमेकांवर. प्रसन्नही चिडलाय. 3 धावा इथे येत असताना टीमची धावसंख्या पहिल्या 2 बॉलवर 5 आल्या. टीमची धावसंख्या 25. आता 4 बॉल मध्ये 4 धावांची आवश्यकता. रन बॉल इक्वेशन. 4 चेंडू 4 धावा हे समीकरण आलंय. आता नितलस टीमच्या समोर सामना कमालीचा रंगतोय. इथूनही धावा डिफेंड केल्या जाऊ शकतात. कंपल्सरी टार्गेट चेस आहे. हा नियम आहे स्पर्धेचा. एखादा डॉट बॉल एखादी विकेट मॅच मध्ये येऊ शकतो दुंद्रे संघ. परंतु एखादा मोठा फटका मॅच फिनिश. मग इथे विजयाचं सेलिब्रेशन. 4 बॉल मध्ये 4 धावा. पाण्याची मागणी होते. लगेच त्याची पूर्तता करा. की आता बैलांच्या शर्यती सुरू होणार तर साला
या स्पर्धेचे शिल्पकार आज ज्यांचा वाढदिवस आहे बोलनाथ पाटील साहेब यांचे इथे आगमन झालंय. महागुरु एम डी गडगे सर देखील उपस्थित होत आहेत. परत एक वेळा बॉल हवेत आहे, विकेट मिळू शकते आणि ती विकेट आली आहे. ओमकार बॅक टू द पॅव्हिलियन. परत एक वेळा ट्विस्ट आला या मॅच मध्ये. 3 बॉल मध्ये आता 4 धावांची आवश्यकता आहे. 3 चेंडू 4 धावा. मॅच ऑन. सामना कलाटणी पलटवार सुरू झालाय. मी मगाशी देखील उल्लेख केला होता, एखादा डॉट बॉल किंवा विकेट मॅच मध्ये येतील. दुंद्रे टीम वेलकम बॅक. आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. श्री गणेश क्रिकेट संघ वलप आयोजित सरपंच आणि उपसरपंच चषकामध्ये आजची एक महत्वपूर्ण रात्र. ग्रुप डी चे सामने इथे रंगत असताना आणि त्यातल्या त्यात हा सामना तेवढाच रंगतदार होत चाललाय. कारण आता या मॅच मध्ये 3 बॉलचा खेळ शिल्लक आणि 3 बॉल मध्ये 4 धावा करायच्या आहेत. 3 चेंडू 4 धावा. मागच्या मॅच मध्ये 40 धावांचा पाठलाग करायचा होता विरोधी टीम कोणला. त्या धावा डिफेंड केल्या होत्या याच दुंद्रे टीमने. इथे 29 टार्गेट होतं संग्राम 11 जैनुमान नितलसच्या समोर. आणि सध्या तरी मी म्हणेन दोन्ही टीम चांगला खेळ करतायत. दोलायमान अवस्थेमध्ये सामना रंगत असताना वैभवच्या हातामध्ये सूत्र आहेत या ओव्हरची. बॉल शिल्लक आहे 3 बॉल मध्ये धावा करायचे 4. नवीन फलंदाज मैदानामध्ये कुणाल भोईर फलंदाजीसाठी. ड्राईव्ह खूपच चांगला केला एक्स्ट्रा कव्हरला. डीप मध्ये फिल्डर येतोय. थोडासा फंबल झाला, त्याचा फायदा घेतलाय. 2 धावा घेऊन जाईल कुणाल. 3ऱ्या धावेचा प्रयत्न वैभवने काय केलं. 3री कंप्लीट. 4थ्या धावेचा प्रयत्न. 4थी मिळेल असं दिसतंय. टीव्ही अंपायरची मदत. रनआउट चेक केला जाईल 4थ्या धावेमध्ये. रनआउट चेक केला जाईल 4थ्या धावेसाठी. आउट आहे. 3 धावा कंप्लीट. एका धावेची आवश्यकता असेल आता. 2 बॉल मध्ये 1 रन. कंपल्सरी टार्गेट चेस. शेवटच्या 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 2 बॉल मध्ये 1 रन. मध्यरात्री कमालीचा रंगतदार सामना. 1:28 झालेत तरी देखील रात्री प्रेक्षक मोठ्या संख्येने उपस्थित आहेत या मिनी वानखेडेवर. जे प्रेक्षक बसले होते ते आता कठड्यावर उभे झालेत. कारण त्यांना माहिती आहे सामन्याचं महत्व काय. सुपर 12 मध्ये दाखल होण्यासाठी लढत आहे. याच्यानंतर सुपर 6चा प्रवास सुरू होईल. पेठाली संघ प्रतीक्षा करतोय कोणता संघ त्यांच्या विरुद्ध खेळेल. संघ नितलस की संघ दुंद्रे. येणारे 2 बॉल तुम्हाला सांगतील. तसं पाहिलं तर एका बॉलवर सन्माननीय शरद शेठ पावशे माजी सरपंच नितलास, धर्माशेठ पावशे वारकरी सम्राटातील एक आदरणीय व्यक्तिमत्व, त्यांचं इथे आगमन झालेलं आहे. या व व्यासपीठावर आपलं स्वागत आहे. दोन्ही टीमने खूपच चांगला खेळ दाखवलाय. दोन्ही टीम चांगल्या खेळल्यात. न्यू बॅटर मैदानामध्ये संकेत पावशे आलाय. संकेत धावा करेल का. विजयाचा संकेत टीमला मिळेल का हे पाहायचंय. शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत. शेजारी आता वाढतील. फॉरवर्ड शॉट लेग सेट केलाय. सिली कव्हर पॉइंट सेट केलाय. मिड ऑफ सिली मिड ऑन आतमध्ये ठेवलाय. थोडासा जवळ पॉइंट जवळ आहे. शॉर्ट फाईन लेग शॉर्ट थर्ड मॅन जवळ आहेत. शेजारी वाढलेत बॅटरचे. 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 2 बॉल मध्ये 1 धावेची आवश्यकता. कुठल्याही टीमला जर समर्थन देण्यासाठी आला असाल तर दोन्ही टीमसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. या लढतीमध्ये आता बॉल शिल्लक आहेत 2 आणि 2 बॉल मध्ये 1 धावेची आवश्यकता आहे. पूर्ण भवितव्य आणि भविष्य वैभवच्या हातात आहे. टीम दुंद्रेचं नितलसचं भविष्य आणि भवितव्य संकेतच्या हातात. 2 बॉल 1. 2 बॉल 1 पायावर लागलाय. अपील केली आहे पंचाकडे. स्पष्ट नकार दिलाय पंचांनी. सांगितलं नॉट आउट आणि त्याच्यामुळे लेग बायचा इशारा. सामना इथे संपलाय. लेग बायच्या इशाऱ्यासह ही 1 धाव पूर्ण होईल.
आणि LBW साठी तर रिव्ह्यू नाही आहे या स्पर्धेमध्ये, त्याच्यामुळे सामना इथे संपतोय आणि सामना इथे जिंकलाय टीम संग्राम 11 जैनुमा निटलस या टीमने. एक बॉल राखत असताना ही लढत इथे त्यांनी जिंकली. अभिनंदन. या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जाईल. खेळाडू आहे साहिल दरे, ज्याने निर्धाव षटक टाकलं, 2 विकेट घेतल्या. साहिल दरे ठरला या मॅचचा हिरो, मॅन ऑफ द मॅच. तर आता जी लढत झाली, थँक्स कुणाल दाते सर. भोलेनाथ पाटील साहेब, मी नक्कीच आपला आभारी आहे, कारण गेले 3 ते 4 वर्ष तुम्ही मला या स्पर्धेसाठी बोलवता आणि आज तो योगायोग जुळून आला आणि तो देखील तुमच्या वाढदिवसाच्या दिवशी. खऱ्या अर्थाने या स्पर्धेमध्ये आल्यानंतर या मिनी वानखडेवर कॉमेंट्री करत असताना खूप एन्जॉय केलं. मनपूर्वक आभार. त्याचबरोबर आभार व्यक्त करतोय महागुरु MD गडगे सर यांचं. नेहमीच खूप चांगली साथ ते देत असतात, निवेदक म्हणून, एक समालोचक म्हणून आणि एक स्पष्ट वक्ता म्हणून. त्यांचं देखील मनपूर्वक आभार. PT प्रवीण टेंबे स्मार्ट बॉय, आपलं देखील आभार. रोशन पाटील शिरवलीचा गोड आवाज, आपले आभार. आणि त्याचबरोबर आभार व्यक्त करतो श्री गणेश क्रिकेट संघ वलप, आपलं. आपण या स्पर्धेसाठी मला बोलवलं. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय क्रिकेट. धन्यवाद. थँक्स कुणाल दाते सर. महाराष्ट्रातील अतिशय लोकप्रिय नामांकित क्रिकेट समालोचक आज आपल्याशी जोडले गेले. एक चांगला दुग्ध शर्करा योग म्हणावा लागेल आणि त्यांचा सन्मानही केला जाईल. थँक्यू. तर आज कमेंट्री बॉक्समध्ये ज्यांचा आवाज तुम्ही ऐकला, असं आमचे सन्मानित समालोचक, द व्हॉइस ऑफ IPL, सन्माननीय भारतातील नामांकित समालोचक कुणालजी दाते सर यांचा आम्ही ते शिव सन्मान करतोय. आज खास बोलना शेठ पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त ते या स्पर्धेमध्ये 21 तारीख निवडली आणि योगायोग ठरला की तिथे बोलना शेठ पाटील साहेबांचा वाढदिवस होता. खरं तर फायनलमध्ये आम्ही ठेवलं होतं तुम्हाला, परंतु वेळ कमी त्यांच्याकडे, कारण उद्या अंडर 25 चॅम्पियन्स ट्रॉफी